पहिले भोलानाथ बाबा यांचं प्रागट्य झाल्याच्या नंतर ओमकार हा शब्द प्रसिद्ध झाला महाराज. पंचाक्षर स्तोत्र आहे, नंतर गायत्री मंत्र आहे. नमो निष्कल रूपाय नमो निष्कल तजेसे गोड महाराज वर्णन करतात. आणि भोलानाथ बाबा अंतर्धान झाल्याच्या नंतर शिवलिंगाची स्थापना कशी करायची, शिवलिंग कसं तयार करायचं, सुजी महाराजाला शौनक ऋषी विचारतात. तर शिवलिंग करत असताना एक आहे आचल आणि चल. आचल म्हणजे एकदा शिवलिंग मांडल्याच्या नंतर पुन्हा ते हलवायचं नाही. चल म्हणजे शिवलिंग तयार करायचं, ज्या दिवशी केलं त्या दिवशी सायंकाळी ते विसर्जित करून टाकायचं, याला म्हणतात चल शिवलिंग. आता कितीतरी माझ्या मातामुळे अट्टहास करतात, भोलेनाथ बाबाची पूजा करतात. आणि आमचे प्रदीप बाबा मिश्रा ज्या दिवसापासून कथा करायला लागले त्या दिवसापासून तर माझ्या मायाला काही भानच नाही आता, हे की नाही. आणि कित्येक माझ्या मातामुळ्याला अनुभव सुद्धा आले माझ्या भोलेनाथ बाबाचे, हे की नाही. मग अनुभव आले म्हणून तर तुम्ही एवढ्या संख्येने कथा श्रवण करायला आलात की नाही. कुठंतरी परमार्थाची अनुभूती त्यावेळेसच माणूस येत असतो ना, तर येत नसतो. जर अनुभूती जर आली नसेल आतापर्यंत बंद पडला असते की. पण अनुभूती आहे भोलेनाथ बाबाची. म्हणून कसं शिवलिंग तयार करायचं, कसं केलं पाहिजे, कुठली माती आणली पाहिजे, ते कशा जागी ठेवली पाहिजे, शिवलिंग तयार करायच्या अगोदर तिला कोणत्या पाण्याने भिजवलं पाहिजे त्या मातीला, आणि शिवलिंग करत असताना कसं शिवलिंग केलं पाहिजे, पहिले काय केलं पाहिजे याचं सांगतात. आता हे तुम्ही जरा लक्ष देऊन ऐकणार आहेत, मला माहिती आहे का. शिव महापुराणामध्ये कर्मकांड सांगितलेलं आहे. एवढं सूक्ष्म कर्मकांड आहे. आणि कर्मकांड असं असतं बाबा, कर्मकांडामध्ये थोडीशी जरी चुकी झाली ना मग ते करून काही फायदा होत नाही, आहे की नाही. मग मी नेहमी सांगत असतो, भोलेनाथ बाबा भोळे आहे, आपला बेल घ्यायचा आणि भोलेनाथ बाबाला वायाचा, आहे की नाही. भोळ्या भावाने भक्ती करायची. कर्मकांड करायला गेला तर कुठं कुठं आपण चुकतो, कर्मकांडामध्ये आपण बसणार नाही. आता जेवण करायला बसलो आपण, ते आपण पाणी घेतो मग, आहे का नाही. आचमन करतो, किती पाणी घेतो, काही काही अशी बोलजोड भरून घेतात, तेवढं पितात. असं म्हणतात एक गहू असतो का नाही, गव्हाइतकंच पाणी घेतलं पाहिजे आणि तेवढंच ग्रहण केलं पाहिजे. का अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. आणि अन्न तसं प्राशन करायचं नाही. पहिले पाण्याचा एखादं बाबा थोडंसं घोट घेतला पाहिजे आणि तेव्हा अण्णाला सांगितलं पाहिजे आता तुम्ही स्थानापन्न व्हा. काय आता आपण अन्न हे अन्न म्हणून खातच नाही ना, अगर बलकर काही खायला काय. जेवढं तुम्ही खात असताना शुद्ध असाल, पवित्र असाल महाराज, जेवढं त्या अन्नाला पवित्र म्हणून खासाल ना, प्रसाद म्हणून खासाल की नाही, ते अन्न तुम्हाला विकार करणार नाही. आज माणूस फक्त खायचं म्हणून खातो, काही तर हात बी धुत नाही, तर लाभ बरकत लाभ बरकत लाभ बरकत. काही कोणत्या बिमाऱ्या होई काही होई. म्हणून आपल्याला सांगितलेले आहे नियम, आपल्या धर्मामध्ये खूप सुंदर नियम सांगितलेले आहेत. कसं शिवलिंग तयार करायचं तर सांगतात. एक जर आपल्याला आचल शिवलिंग जे असतं का नाही मग ते असते 12 अंगुल 12 बोटं, म्हणजे मोठं. जेवढं मोठं करताना आता भोलेनाथ बाबाचं शिवलिंग, एवढं शिवलिंग मी अजून बघितलं नाही. आपल्या आंबेश्वर भगवान परमात्म्याचं आहे की नाही, एवढं शिवलिंग मी अजून बघितलं नाही. किती सुंदर आहे. असं वाटतं मंदिरातून बाहेर येऊच नाही, तिथंच आराधना करत बसावं भोलेनाथ बाबाची, बरं का. म्हणजे जे शिवलिंग आचल आहे ते पुन्हा हलवायचं नाही. प्राण प्रतिष्ठा ही शिवलिंगाची होत नाही, कारण की तिला प्रतिष्ठा करायचं कामच नाही. शिवलिंगाची प्रतिष्ठा करायचं कामच नाही, ते स्वयंभू आहेत ना. काही काही ठिकाणी बघा तुम्ही स्वयंभू शिवलिंग आहे, मांडले नाहीत, स्वयंभू झाले, उदयाला आले महाराज, त्याला स्वयंभू म्हणतात. आणि जर आपल्याला एका दिवसाची जर आराधना करायची असेल, चल शिवलिंग जर करायचं असेल, लिंग जर बनवायचं असेल, पार्थिव लिंग, तर ते 1 अंगुल असलं पाहिजे, असते मोठं नसलं पाहिजे, 1 अंगुल छोटा असलं पाहिजे. आणि ते शिवलिंग बनवत असताना माती कुठली आणली पाहिजे ती, तर माती आणत असताना अशा ठिकाणची आणायची की त्या ठिकाणी आतापर्यंत कोणी गेलं नाही.
अशा ठिकाणचे म्हणजे कुठं आपण त्याला वारुळ म्हणतो की नाही, वारुळाकडं सहसा कोणी जातं का नाही जात. त्या वारुळाच्या ठिकाणची माती आणली पाहिजे आणि माती आणल्याच्या नंतर ते काय केली पाहिजे म्हणले, ते घरी उद्या शिवलिंग बनवायचं असं तर आणल्या दिवशी आणली पाहिजे आणि आणायची आणि ठेवून द्यायची देवघराजवळ. मग तिच्यामध्ये जे पाणी टाकायचं आपल्याला ते कसं शिंपडायचं म्हणलं तसं नाही शिंपडायचं. ते एक देवाचा तांब्या भरून घ्यायचा, त्याच्यावर एक थोडीशी प्लेट ठेवायची आणि त्याच्यावर एक तांदूळ ठेवायचा. एक काय शीत असतं की नाही तांदळाचा, तो ठेवायचा. रात्रभर तो पाणी आणि ते तिथं ठेवून द्यायचं देवघरासमोर. रात्रभरामध्ये ते मग पाणी ठेवण्याला ते सामान्य पाणी होत नाही. जगात जेवढे तीर्थ आहेत त्या तांब्यामध्ये प्रवेश करतात येतात आणि ते पाणी घ्यायचं आणि शिंपडायचं. पाणी बी कुठलं बी आणायचं, शुद्ध पाणी असलं पाहिजे. आणि ते पाणी टाकलं त्याच्यात शिंपडलं की जप करत करत ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. ताट घ्यायचं आणि ताटामध्ये ज्यावेळेस आपल्याला करायचं की नाही शिवलिंग, पहिलं बेलपत्र घेतलं पाहिजे आणि ते बेलपत्र असं खाली ठेवलं पाहिजे बरं का ताटामध्ये. आणि नंतर शिवलिंग बनवायला सुरुवात करायची बरं का. पहिले जलधारी बनवायची आणि नंतर शिवलिंग ठेवून द्यायचं. असं ठेवलं की महाराज पूजा अर्चा करायची. मग पूजा कशी करायची, पाणी कसं टाकायचं, काय करायचं महाराज, कारण की भोलेनाथ बाबाचं सर्व कुटुंब शिवलिंगामध्येच आहे. आता तुम्ही सगळ्यांनी श्रवण केलेलं आहे, सगळ्यांना माहीत आहे. भोलेनाथ बाबाचे जे शिवलिंग आहे, शिवलिंग आणि जे जलधारी आहे, शिवलिंगाचा जो गोल भाग आहे का नाही खालचा, तिथं माझी पार्वती आई साहेब विराजमान आहे. काय आहे, पार्वती आई साहेब विराजमान आहे. आणि शिवलिंगाच्या उजव्या बाजूला गणेशजी आहेत, डाव्या बाजूला कार्तिक स्वामी आहे. आणि जे मध्ये आहे का नाही पाणी जातं महाराज खाली, ते अशोक सुंदरी आहे. हे भोलेनाथ बाबाच्या घरचे. आणि नंतर जे वरतून पाणी पडतं का नाही, आता गळतीमध्ये आपण लावतो हे का नाही, अंमली बारा सतत सुरू आहे गळतीमध्ये पाणी प्रत्येक शिवलिंगावर. तर जे पाणी पडतंय का नाही ते पाणी पडत नाही म्हणजे तिथं सुद्धा भोलेनाथ बाबाच्या मुली आहेत. म्हणजे नाव काय, जया, विपहर, शामीलबारी, देव, आंदोलनी, अशा 5 मुली आहेत महाराज भोलेनाथ बाबाच्या. असं म्हणतात, मी वाचलेलं आहे, मी ऐकलेलं आहे. हे जे मुली आहेत का नाही, ह्या ओढतून पाणी पडतं ते, त्या मुलीचे जर स्मरण, ज्यांचे लग्न राहिले त्यांनी जर केलं त्यांचे लग्न होतात. मी वाचलेलं आहे. तुम्ही माणसाला महाराजांना सांगायचं मग आम्ही आता करतो असं नको व्हायला. कर्मकांड थोडं अवघड आहे. म्हणून शिवलिंग तयार झालं. महाराज भोलेनाथ बाबा आहेत, कार्तिक स्वामी, अशोक सुंदरी, श्री गणेश, माता पार्वती आहे. आणि सुंदर पूजा झाल्याच्या नंतर महाराज आराधना करायची. ज्या हेतूने आपण शिवलिंग तयार करालो, कोणाला बिमारी असते, कोणाला काय दुःख असतं, प्रत्येकाचं दुःख वेगवेगळं आहे. आणि त्या अनुषंगाने माणूस भोलेनाथ बाबाची भक्ती करत असतो, हे की नाही, अनुष्ठान मांडत असतो. तर दिवसभर आराधना झाल्याच्या नंतर आता सायंकाळी ते शिवलिंग समर्पित करायचं, विसर्जित करायचं की नाही. मग विसर्जित करत असताना शिवलिंग विसर्जित करायला का नाही आपण, तर शिवलिंगाचं जे पाण्याचा प्रवाह असतो का नाही, पाणी जिकडून पडतं का नाही शिवलिंगातून, ते जिथं अशोक सुंदरी आहे ते आपल्याकडे करायचं तोड. आणि विसर्जित करत असताना ते पाण्यात टाकत असताना आपण ज्या भावनेने, ज्या हेतूने ते शिवलिंग बनवलेलं आहे तो हेतू मनामध्ये आणायचा, भोलेनाथ बाबाचं नाव घ्यायचं, ते शिवलिंग विसर्जित करून टाकायचं. कळलं ना? नसन कळलं पुन्हा नंतर सांगतो. हे भोलेनाथ बाबाच्या शिवलिंगाचं बरं का. नंतर गोड महाराज कुठं काय दान केल्याच्या नंतर, कसं शिवलिंगाचं हे केल्याच्या नंतर, कुठं माणसानं शिवलिंग केल्याच्या नंतर काय पुण्य प्राप्त होतं याचं सांगितलेलं आहे. देश काल पात्र दान विचार. घर आहे, आपण ज्या दिवशी शिवलिंग तयार केलंय की नाही, पार्थिवलिंग, जर आपण घरामध्ये जर दान दिलं तर पुण्य भेटते. गोशाळेमध्ये जलाशय आहे, बेल, तुळशी, वड आहे, परत पिंपळाचं झाड आहे,
देवालय, तीर्थभूमी, नदीचा किनारा आहे. तीर्थ नदी, सप्तगंगा, गंगा, गोदावरी, कावेरी, ताम्रवर्णी, सिंधू, शरयू आणि नर्मदा. खरं जर पाहिलं तर आता हे एवढा अथांग समुद्र आहे की नाही. आता अनेक गंगा इथं आलेल्या आहेत, म्हणून तुम्हाला दुसरीकडे जायचं काम नाही. भरपूर महाराज तीर्थाटन आहे तुमच्याकडे. म्हणून भोलेनाथ बाबाची आराधना करताना फक्त शुद्ध मनाने केली पाहिजे. अंतःकरणामध्ये भाव असू द्या, पण शुद्ध भाव असू द्या. कपट म्हणून जर भोलेनाथ बाबाची भक्ती जर केली तर ते कपटच आपल्याला आशाला कारणीभूत ठरतं. म्हणून कधीही भक्ती करत असताना माझं चांगलं करून दुसऱ्याचं वाईट कर अशा भावनेने भक्ती केली नाही पाहिजे. ती भोलेनाथ बाबाला भक्ती प्रिय होत नाही. म्हणून भोलेनाथ बाबाची भक्ती कुठेही करा, फक्त थोड्या अंतःकरणाने आणि शुद्ध भावनेने करा. माझे एक कवी सुंदर म्हणतात, जिस देश में जिस वेश में परिवेश में रहो, गिरिजा रमन गिरिजा रमन गिरिजा रमन कहो. जिस देश में जिस वेश में परिवेश में रहो, गिरिजा रमन गिरिजा रमन गिरिजा रमन कहो. जिस देश में जिस भेष में परिवेश में रहो, गिरिजा रमन गिरिजा रमन गिरिजा रमन कहो. कुठेही जरी असो, सत्ययुगामध्ये पूर्ण दान, जेवढं आपण दान केलं का नाही तेवढं फल भेटायचं. त्रेतायुगामध्ये जेवढं दान केलं, 4 पट दान केलं तर 3 पटच फल भेटायचं. द्वापार युगामध्ये 4 पट दान केलं तर 2 पटच फल भेटायचं. पण इतर कलियुगामध्ये असं आहे, आपण 4 पट दान केलं तरी 1% फल भेटते आपल्याला. एक कमी झालं. म्हणून येता आलं तर दान दिलं पाहिजे. अन्नदान असं काय ते आता हे अन्नदातेच महाराज आपल्याला सांगता येत नाही की यांचं पुण्य किती होते हे काय नाही. तर दुसऱ्याच्या मुखामध्ये एखादा घास घालणं, त्याचा आत्मा सुखी करणं, शांत करणं खूप पुण्याची गोष्ट असते. एखादा देवालय सुरू आहे, मंदिराचं काम सुरू आहे, काही धर्मकार्य सुरू आहे, तिथं माणसाने पाठीमागं सरलं नाही पाहिजे. जे पाहिजे ते दिलं पाहिजे. पूर्ण फुलाची पाकळी
नाही एवढं द्यायचं, पण धर्मकार्य होतं दिलं पाहिजे माणसाने. बाबा पाणी जर वाहत जर असलं तर स्वच्छ राहतं का एका ठिकाणी राहिल्यावर? बोला ना. मग पाणी वाहत, आता विहीर आहे, विहीर समजा, विहिरीतला पाण्याचा जर उपसा केलाच नाही तर ते पाणी पिण्याच्या लायक राहतं का? नाही राहत आहे का नाही? उपसा केल्याच्या नंतर नवीन नवीन पाझरामधून पाणी येतं आणि ते माणूस पाणी पितं, बिमार पडत नाही, काही नाही. असंच होतं मा. निस्ती संपत्ती कमवून ठेवली ना, त्याला विकृती नावाचा जंग चढतो. हा, म्हणून संपत्तीचा थोडासा तरी भाग धर्म कार्यासाठी लाभला पाहिजे. आपल्याला वाटत असेल ना धनाची शुद्धी असेल तर दान दिलं पाहिजे, मनाची शुद्धी जप केला पाहिजे, है का नाही? जप केला पाहिजे. म्हणून मन जर आपलं कधी जर आपल्याला अप्रसन्न वाटलं का नाही, असमाधी वाटली की नाही, कधी माणूस बेचैन असतो, करमत नाही, काही नाही, त्यावेळेस दुसरा विचारच करायचा नाही. सुंदर माळा घ्यायची, ओम नमः शिवाय, 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 अखंड जप करत राहायचं. आपण जप करत राहिलो की ते जे वाईट विचार आहेत ते डोक्यातून जातात आणि चांगले विचार माणसाच्या डोक्यामध्ये येतात. म्हणून कसं कर्म केलं पाहिजे, सत्कर्म कसं केलं पाहिजे. संक्रांती सांगितलेले, चंद्रग्रहण, सूर्यग्रहण, कुठं दान दिल्याच्या नंतर काय होतं त्याचं सगळंच शिवमहापुराणामध्ये आलेलं आहे. आणि नंतर आलेलं आहे दशांक भोजन. दशांक भोजन म्हणजे काय? भोजनाचे 10 प्रकार आहेत महाराज. ज्याला असं वाटतं की आपल्याला ज्ञान प्राप्त व्हावं, त्यांनी जे आपले लहान लहान बालकं इतके नाही त्यांना दशांक भोजन दिलं पाहिजे. पुत्र कामनेचं आहे, ज्ञान कामना, बुद्धी कामना, सुख भोगाची कामना आहे, आत्मसुखाची कामना आहे, असे दशांक भोजन सांगितलेले आहेत. नंतर भूमिदान करायचं, भूमिदान बी सांगितलेलं आहे. स्त्रीदान आहे, सुवर्णदान आहे, घीदान आहे, वस्त्रदान आहे शिवमहापुराणामध्ये. आणि नंतर सगळे सांगितलं की काय केलं पाहिजेत. म्हणले प्रणव या मंत्राचा किती जप केल्याच्या नंतर माणसाच्या जीवनामध्ये किती पुण्य प्राप्त होतं याचं सांगतात. प्रणव शब्द बरं का, ओम नमः शिवाय. मग किती 9 करोड जप केला आपण तर मनुष्य शुद्ध होतो. पुन्हा 9 करोड जप केला तर पृथ्वी शुद्ध, पुन्हा 9 करोड केला तर जल शुद्ध, अग्नी शुद्ध, वायू शुद्ध, आकाश शुद्ध, गंध शुद्ध, रस शुद्ध, रूप शुद्ध, स्पर्श, शब्द, अहंकार. आणि 108 करोड जर जप केला तर माणूस जीवन मुक्त होतो. किती? 108 करोड. जर भोलेनाथ बाबाच्या नावाचा जर जप केला तर माणूसच मुक्त होऊन जातो. नाम भोलेनाथ बाबा भेटत शिवलोकाची प्राप्ती होती. पण जप करत असताना तेवढा अंतकरणामध्ये भाव लागतो. नाहीतर बस पडले की सर्व जप असं असतं का? अनुष्ठान मांडून जप केला पाहिजे. काही लोक म्हणतात आम्ही नामस्मरण करतो, हे काय खाता नाही, तसं थोडं असते. अनुष्ठान मांडून काहीतरी केलं पाहिजे की नाही. नंतर आहे भोलेनाथ बाबाची पूजेचे 4 अंग आहेत. भोलेनाथ बाबाची पूजा करायची ना 4 प्रकाराने पूजा करता येते. म्हणले पहिले रुद्राक्ष, रुद्राक्ष आहे की नाही, रुद्राक्षाची जरी पूजा केली तरी भोलेनाथ बाबाची पूजा होती. नंतर दुसरं आहे भस्म. भस्म देवाला अर्पण करायचं. हा, भस्माचं काय मग? कोणतं भस्म लागतं देवाला? लोक म्हणतात की भोलेनाथ बाबा अंगाला भस्म लावतात, पण लावतात तर पण कोणाचं लावतात? चितेवरचं भस्म लावतात की नाही भोलेनाथ बाबा अंगावर? कोणाच्या चितेवरचं लावतात? दारू पिजड्याच्या? ज्याने जीवनभर दुसऱ्याला त्रास दिला त्याच्या चितेवरचं भस्म लावतात का अंगावर? बोला ना, कोणतं भस्म? ज्याने जीवनभर भोलेनाथ बाबाची भक्ती केली, आराधना केली, ते भस्म भोलेनाथ बाबापर्यंत पोहोचतं. म्हणजे हा जो देह आहे हा भोलेनाथ बाबाला समर्पित करून टाकणे, अखंड जप करणे भोलेनाथ बाबाचा. आणि शेवटी भोलेनाथ बाबाला म्हणायचं, भोलेनाथ बाबा मी अखंड जप केला का नाही, आता शेवट सुद्धा माझा तुमच्या अंगावर झाला पाहिजे. मग ती राग ते भस्म भोलेनाथ बाबा अंगाला लावतात. असं कोणाचं बी नाही मान. भोलेनाथ बाबाला दररोज भस्म लागतं, पण कोणाचं? जो महात्मा आहे त्याचं भस्म आहे. म्हणून बघा ना,
हे असे ज्याने दुसऱ्याला त्रास दिला, स्वतः बरोबर राहिले नाही, परिवाराला बरोबर सांभाळलं नाही, याचं भस्म जाईल का तिथं बोलणार बघा. आता राखीचे ते ढिगाऱ्या पडतात आपल्या मसन वाट्यामध्ये, पडतात की नाही? मग असं वाटतं का आपल्याला आपल्या मसन वाट्यातलं भस्म नेत असतील गण म्हणून? नाही. ज्याला वाटते की नाही आपण गेल्याच्या नंतर आपलं भस्म भोलेनाथ बाबांना लावावं, तर माणसाने जीवनभर व्यवस्थित राहिलं पाहिजे. दुसरं आहे भस्म. तिसरं आहे मंत्र जाप, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. आणि चौथं पूजा, भोलेनाथ बाबाची पूजा. एक भोलेनाथ बाबाच्या शिवलिंगाची सुद्धा पूजा करता येते आणि प्रतिमेची सुद्धा पूजा करता येते. भोलेनाथ बाबाच्या 2 पूजा सांगितलेल्या आहेत. म्हणून जप केला पाहिजे. सुंदर जपाचं वर्णन सांगितलं. नंतर कोणतं लिंग केलं पाहिजे, कसं पार्थिव लिंग केलं पाहिजे, कोणतं लिंग केलं पाहिजे, याचं थोडंसं सविस्तर माहिती दिली. म्हणले ब्राह्मण आहेत, ब्राह्मणांनी रसलिंग पारत असं लिंग बनवलेलं पाहिजे. म्हणले क्षत्रिय आहे, बाणलिंग केलं पाहिजे. वैश्य आहे, सुवर्णलिंग केलं पाहिजे. शूद्र आहे, शिलालिंग केलं पाहिजे. आणि तुम्ही माझ्या माता माऊल्या आहेत, यांनी पार्थिव लिंग केलं पाहिजे. काय? पार्थिव लिंगाची सेवा केली पाहिजे. नंतर जी विरक्त आमचे विधवा माता माऊल्या आहेत, त्यांनी रसलिंग याचीच पूजा केली पाहिजे. ज्या माझ्या माता माऊल्यात विधवा, ज्यांनी स्फटिक लिंगाची पूजा केली पाहिजे, ही पूजा भोलेनाथ बाबापर्यंत पोहोचत होती. नंतर सांगितलं महाराज, जसं स्थान असेल तशा स्थानाची महिमा सांगितलेला आहे या शिवमहापुराणामध्ये. महिमा सांगत असताना आता काय केलं पाहिजे, किती पार्थिवलिंग बनवल्याच्या नंतर काय प्राप्त होतं, तर धन जर प्राप्त करायचं असेल, धन जर आपल्याला मिळवायचं असेल तर 500 पार्थिवलिंग तयार केलं पाहिजे. पुत्रप्राप्तीसाठी 1,500 पार्थिवलिंग तयार केले पाहिजेत. वस्त्र 500 पार्थिवलिंग, मोक्ष 1 करोड, भूमी 1000, पुत्रप्राप्ती 55,000 पार्थिवलिंग तयार केले पाहिजेत. पण ते लिंग तयार करत असताना त्याची प्रक्रिया वेगळी आहे. ती प्रक्रिया आपल्याला आली पाहिजे. तसे मंत्र जाप आपल्याकडून झाला पाहिजे, त्यावेळेस ते सिद्ध होतात. नंतर सांगितलं महाराज, आता आम्हाला कळालं हे पार्थिव लिंग कसं बनवायचं, रुद्राक्षाची पूजा कशी करायची, भस्म कोणतं लागतं हे आम्हाला कळालं. आम्हाला एक सांगा ना, की हे शिवमहापुराण आहे, या शिवमहापुराणाचा पहिले बोध कोणी कोणाला केला, तर असं सांगतात की ब्रह्माजीनं आपल्या पुत्राला म्हणजे नारदजीला केला. कोणाला? नारदजीला. म्हणजे नारदजीला का बोध करण्याची गरज पडली? त्यावेळेस सांगतात, एक वेळेस नारदजी तपश्चर्या करत होते हिमालयामध्ये. एवढी सुंदर तपश्चर्या सुरू आहे, भोलेनाथ बाबाची तपश्चर्या सुरू आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, अखंड जप सुरू आहे महाराज. हिमगिरी गुहा एक अति पावनी, बह समीप सुरसरी सुहावनी. हिमालयामध्ये एक गुफा आहे, म्हणले अति पावन आहे. आश्रम परम पुनीत सुहावा, देखी देवर से मनते भावा. निररी वसेल सरी विभिना विभिगा, बहु रमापति